हे कसं झालं? अरे काय देवा, झालं? असं काय झालं? नाही. पकडा त्याला, पळून जाईल नाही तर तो. काय कळत नाहीये. चुकीचं झालं, असं होतं कामा नये. असं अरे हे होऊ काय शकत होतंय? नाही. पकडा त्याला. नाहीतर हो, पळून बरोबर जाईल आहे. तो. नको 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 नको. Good morning. This is All India Radio, news read by Lakshmi Sahu. First, the top story. The 39th Amendment placed the Maintenance of Internal Security Act in the Constitution and thus made totally immune from any judicial review. Tokman Gate forcibly demolished as per government order to clean the Delhi city. The poor residents to be moved to distant settlements. An army subordinate shot his two superior officers in the military camp. One died and the other seriously wounded. नमस्कार. नमस्कार. मला तर असं वाटतंय की रामचंद्रच्या केसमध्ये आज त्याला शिक्षा होऊ शकते. हे आपण काय बोलताय? तो इतका क्रूर आहे का? अरे सोड, हे बघ तू इथे नवीन आहेस त्यामुळे तुला ह्या गोष्टी अजिबात माहीत नाहीयेत. कर्नल सूरजच्या कोर्ट मार्शल पासून आजपर्यंत कोणी वाचू शकलं नाहीये. कुणास ठाऊक रामचंद्राचं काय होईल. सत्याच्या विरोधात जो कोणी चुकीचं वागेल त्याला कर्नल सूरज नक्कीच शिक्षा देतील. रामचंद्रनची ही केस सैनिकांसाठी एक धडा असायला हवी. एका जवानासाठी सेंटिमेंट्स अजिबात महत्वाचे नसतात. सगळ्यांनी मिळून ऍडजस्ट केलं पाहिजे. हे बघा, सत्य आणि धर्माची साथ देणं हेच एका सैनिकाचं कर्तव्य असतं. तिथेच थांब. तुला आतमध्ये कोणी पाठवलं? मला बाबांना भेटायचंय. हे बघ बाळा, तू इथून निघून जा. जा बघू. मी नाही जाणार. मला बाबांना भेटायचंय. मी खूप दिवसापासून हे बघ बाबांना बाळा, रडू भेटले नकोस. तुझा नाही. मी नाही जाणार. माझे बाबा खूप हे बघ. चांगले आहेत. रडू नको. काय रे? काय माझ्याजवळ नाटक लावलंय? त्यांच्याशिवाय माहिती आहे ना परवानगीशिवाय कोणी आत यायला नाही. बंदी आहे. मग ही आत कशी काय आली? या मुलीला सिनियर ऑफिसरला भेटायचंय. अरे कसला सिनियर? खुनी आहे तो. त्याला सिनियर म्हणू नकोस. मला माझ्या बाबांना भेटायचंय. या मुलीला तू लगेच बाहेर घेऊन जा. जर कोणी पाहिलं ना तर तू अडचणीमध्ये येशील. जे बोलतायत ते ऐकू येत नाही का? फक्त एकदा मला ऐक बाळा, बाबांना तू आता बाहेर भेटू जा. द्या. फक्त एकदा प्लीज. हे बघ, रडू नकोस. मी तुला नंतर भेटतो. चल जा. प्लीज जा मला बाळा, भेटायचंय जा. बाबांना. चल बाळा, काका चल बाहेर. बाहेर चल. सोडा काका. ये बाहेर चल. सोडा. बाहेर चल. सोडा. ये भेटूया. त्या रडणाऱ्या मुलीला बघून मला खूप दया येते. त्या मुलीचं रामचंद्रशिवाय कुणीच नाहीये. आता त्या मुलीचं काय होईल कुणाच ठाऊक. तुम्ही सगळे सैनिक आहात. तुम्ही काय उगीच सेंटिमेंटल होताय? बरोबर आहे तुझं. कोणत्याही गुन्हेगारावर दया दाखवणं आर्मीच्या रूल्स विरुद्ध आहे. सैनिकाचं दुसरं नाव असते हिंमत आणि धैर्य. आणि आपण एखाद्या गुन्हेगाराला बघून असे कमजोर झालो तर पूर्ण देश कमजोर होऊन जाईल. कोणत्याही संकटाचा आपण पाय रोवून सामना केला पाहिजे. सर,
येस. सिट डाऊन. रामचंद्रला हजर करा. प्लीज सिट डाऊन. सर. मेजर अजयपुरी, सर. तुम्ही सरकारी वकील आहात. कोर्ट मार्शल सुरू करा. सर. सर, 10 जूनच्या रात्री जेव्हा गार्ड्स ड्युटीवर होते तेव्हा जवान रामचंद्रनने पाहिलं की 2 ऑफिसर्स मोटरसायकलवरून भरधाव वेगाने गार्ड्स जंक्शनच्या दिशेने येत होते. तेव्हा ह्यांनी सर्व्हिस रायफलने त्यांच्यावर गोळी झाडली. कॅप्टन मोहन वर्मा आणि कॅप्टन कपूर ह्या हल्ल्यात घायल झाले. दोन्ही ऑफिसर्सची परिस्थिती नाजूक होती. ह्यात मोहन वर्मांचा मृत्यू झाला. त्याच अपघातात कॅप्टन कपूरही गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागली. तिथे हजर असलेल्या सगळ्यांनी कॅप्टन कपूरांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यांच्यावर उपचार केले. पुढे खूप प्रयत्नांनंतर ऑपरेशन करून गोळी काढल्यानंतर कॅप्टन कपूर यांना वाचवण्यात आलं. मेडिकल रिपोर्ट्सनुसार गोळी 2 इंच आत गेली असती तर कॅप्टन कपूरांना वाचवणं केवळ अशक्य झालं असतं. ह्याचा अर्थ जवान रामचंद्रने जाणीवपूर्वक ह्या दोघांना मारण्यासाठी गोळ्या झाडल्या होत्या. इंडियन आर्मी ॲक्ट 69 आणि इंडियन पिनल कोड 302 नुसार जवान रामचंद्र यांचं कोर्ट मार्शल करून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा जेणेकरून त्यांना कठोर शिक्षा मिळेल. दॅट्स ऑल सर. रामचंद्र, सर. यांच्या सांगण्यानुसार कॅप्टन मोहन वर्मा आणि कॅप्टन कपूरला मारण्याचा तू पूर्ण प्रयत्न केलास. हे जनरल कोर्ट मार्शल आहे. याचा अर्थ तुझ्यावर जे आरोप लावले जात आहेत ते तू कबूल करतोयस. व्हॉट यू से? गिल्टी और नॉट गिल्टी? गिल्टी और नॉट गिल्टी? सर. सर. बस रामचंद्र. सर. सरकारी वकिलाच्या पहिल्या साक्षीदाराला हजर केले जावे. मेजर अजय पुरी. सर. यू कॅन प्रोसीड नाव. सर. सर, येस कॅप्टन विकास रॉय. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? मेजर अजय पुरी यांच्या साक्षीदाराची चौकशी करण्याआधी मला काहीतरी सांगायचं. कोर्ट मार्शलच्या चौकशी आधीच विकास रॉयचा कार्यक्रम सुरू झालाय का? काय सांगायचं काय तुम्हाला? मेजर अजय पुरी यांनी आरोप लावताना 2दा जवान रामचंद्र असा उल्लेख केला. मग मी काय म्हणून हाक मारायला हवी? जवान रामचंद्र ऐवजी घोडेस्वार रामचंद्र असा उल्लेख करायला हवा होता. काय म्हणायचं काय तुम्हाला? रामचंद्र सेनेत जवानच तर आहे. मग त्याला जवान बोला किंवा घोडेस्वार रामचंद्र बोला, काय फरक पडतो? तसा दोन्हीमध्ये काहीच फरक नाहीये. पण तुम्ही इन्फंट्रीमध्ये कर्नल आहात तर मग मी तुम्हाला मेडिकल कर्नल बोलावू शकतो. आर्म्ड फोर्समध्ये तो घोडेस्वार रामचंद्र आहे म्हणून त्यांना घोडेस्वार म्हटलं जाईल, जवान नाही. इज इट करेक्ट सर? हो. कॅप्टन विकास यांचं म्हणणं एकदम योग्य आहे. याला जवान रामचंद्र ऐवजी घोडेस्वार रामचंद्र बोलवणं योग्य आहे. अगदी योग्य असेल. यू आर राईट कॅप्टन रॉय. थँक्यू सर. टेक्निकली कुणाला दोषी सिद्ध करण्यासाठी कोर्ट मार्शलचा वेळ वाया घालवायचा असा डिफेन्स काउन्सिलचा इरादा वाटतं. वेळ वाया घालवतोय?
कुणाला निरपराध सिद्ध करणं म्हणजे वेळ वाया घालवणं कसं असू शकतं? बरोबर काय चुकीचं काय हे सांगणारा मी कोण आहे? आणि तसंही माझ्यापेक्षा सिनियर ऑफिसर्स इथे बसलेले आहेत. मला असं वाटते की इथे वाद घालण्याचं उद्दिष्ट हे कदापिही नाही की आपण कोणाला तरी अटक करू इच्छितोय. उलट या पूर्ण घटनेच्या मागील सत्यता जाणणं हाच आपला हेतू आहे. आणि हे जे सत्य आहे हे थोड्या वेळासाठी लपवलं जाऊ शकतं, पण ते बाहेर नक्कीच येतं, कधीही येऊ शकतं. कॅप्टन रॉय, सर, एक गोष्ट नीट ऐका. हे कोर्ट मार्शल आहे, ही काय नाटक कंपनी नाहीये. पक्ष विपक्षाच्या गोष्टीवर वाद घालून कोर्टाचा वेळ वाया घालवण्याचा अधिकार इथे कोणालाच नाहीये. डू यू अंडरस्टँड? फक्त रामचंद्र ह्याच्या कोर्ट मार्शल बद्दल चौकशी केली जाईल. सगळ्यांना नीट समजलं? या कोर्ट मार्शलचा प्रिसाइडिंग ऑफिसर मी आहे, कर्नल सूरज सिंग. हे कधीच विसरू नका. सर, माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूला ॲडव्होकेट जनरलने सुद्धा समर्थन दिलंय. सो वॉट? जर असा विचार केला गेला की या सगळ्यांमध्ये वेळ वाया जातो आहे तर खूपच कठीण आहे. मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. तर मग याचा अर्थ असा झाला की आपण इथे बसून कोर्टाचा फक्त वेळ वाया घालवत आहोत. जर अशी गोष्ट असेल तर तुम्ही माझ्या जागेवर दुसऱ्या कोणालाही ठेवू शकता सर. हे बघा, मला धमकवू नका. सगळ्यांना माहिती आहे की खुनी रामचंद्रच आहे. जे वर्तमानपत्रात आलं ते ऐकण्यात आलं ते सगळं इथेच आहे. रामचंद्रनेच केलंय आणि ते त्याने स्वतः कबूल केलंय. एवढंच नाही तर या कोर्टात बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे, या जगात जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की रामचंद्रनेच खून केलाय. मग त्याला जवान रामचंद्र म्हणा किंवा घोडेस्वार रामचंद्र, काय फरक पडतो? तर सर, पक्ष विपक्ष यांची चर्चा होण्याआधीच तुम्ही ठरवलंयत की खुनी हाच आहे. तर मग हे कोर्ट मार्शल आणि या नाटकाची काय गरज आहे? कॅप्टन विकास रॉय, भाषा नीट वापरा. माझ्या मते तुम्ही बातम्या वाचत नाहीत ज्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. वर्तमानपत्रातील बातम्या नेहमीच खऱ्या नसतात. म्हणजे वर्तमानपत्रात खोटं छापतात. वर्तमानपत्रात जे छापतात ते सत्याच्या विरुद्ध आहे असं मी म्हणत नाहीये. पण पिंजऱ्यात जो माणूस उभा आहे तो गुन्हेगार आहे की नाही याबद्दल कोर्टात चर्चा केल्यानंतरच याचा निर्णय घेतला जाऊ शकतो सर. त्याआधीच आपण याच्यावर कार्यवाही करण्यासाठी याला अक्युज्ड मानू शकतो. सर, आजकाल वर्तमानपत्रात न्यूज छापल्या जात नाहीत, ते फक्त आपली मतं मांडतात. यू प्लीज सिट कॅप्टन रॉय. सर. गव्हर्नमेंट लीडर सर. यू कॅन काइंडली प्रोसीड. आधी साक्षीदाराला हजर करा. येस सर. सर, या केसचा पहिला साक्षीदार आहे रेजिमेंटचा सुभेदार बलवंत सिंग. सुभेदार बलवंत सिंग. सर, तुम्ही सांगाल का की 10 तारखेला रात्री जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात सुभेदार साहेब? सर, त्यावेळेला मी रेजिमेंटच्या गार्ड ऑफिसमध्ये होतो. रात्रीच्या 10 वाजता तुम्ही तिथे काय करत होतात? तेव्हा तुमची नाईट ड्युटी होती? त्या दिवशी माझी ड्युटी दिवसा होती. मी ड्युटी संपवून जेव्हा बाहेर गेलो, परत येऊन बघितले तर लाईट नाही. घरात उकडत होतो, म्हणून फिरण्यासाठी माझा साथीदार हवालदार रायसिंग सोबत बाहेर निघून गेलो. मग त्या रात्री कोणता गार्ड ड्युटीवर होता? जवान राम, सॉरी सर, घोडेस्वार राम होता. मग तुम्ही त्या रात्री काय पाहिलं? सर, मी तुम्हाला सांगितलं ना, त्यावेळेस लाईट नव्हती म्हणून मला नीट काही दिसू शकलं नाही. नीट दिसलं नाही? तेव्हा तुम्ही तुमचा चष्मा घातला नव्हता का? सर, माझे डोळे 100% ठीक आहेत म्हणून मी चष्मा वापरत नाही. पण तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्हाला नीट दिसलं नाही म्हणून. सॉरी सर, त्यावेळी लाईट नव्हती असं म्हटलं मी. ओके. सुभेदार बलवंत सिंग, लाईट नव्हती ही गोष्ट तर खरी आहे, पण ती पौर्णिमेची रात्र होती. हो, ती पौर्णिमेची रात्र हां. होती. तर तुम्ही म्हणताय की तुम्ही गार्ड हाऊसच्या फक्त 100 मीटरपासून दूर फिरत होतात आणि सामान्यतः असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री 400 मीटरपर्यंत दूरचं दिसू शकतं. अच्छा, हे सगळं सोडा. तुम्ही काय पाहिलं ते सांगा. मी पाहिलं एक मोटरसायकल गार्डच्या दिशेने जात होती. मोटरसायकलवर किती माणसं होती? 2 माणसं. त्यांनी हेल्मेट घातलं होतं का? नाही. हां. तुम्ही जर त्यांना जवळून पाहिलं तर ओळखाल? येस सर. कॅप्टन वर्मा मोटरसायकल चालवत होते आणि कॅप्टन कपूर मागे बसले होते. त्या रात्री मोटरसायकलवरून येणाऱ्या आपल्या रेजिमेंटच्या 2 ऑफिसर्सना तुम्ही व्यवस्थित ओळखलत. मग जो गार्ड तिथे ड्युटीवर होता त्याला तुम्ही ओळखूच शकता? हां सर. ओके. त्या दिवशी ड्युटीवर कोण होतं? घोडेस्वार रामचंद्र.
नक्की काय घडलं होतं? मोटरसायकल गार्ड हाऊसच्या जवळ आली. घोडेस्वार रामचंद्रने गोळी झाडली. पहिली गोळी कॅप्टन मोहन यांना लागली. त्यामुळे मोटरसायकलचा बॅलन्स बिघडला आणि गाडी रस्त्याच्या कडेला पडली. ओके. नंतर रामचंद्रने दुसरी गोळी झाडली. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. पुढे सांगा. दुसरी गोळी कॅप्टन कपूरच्या डाव्या हाताला लागली होती. रामचंद्रने पुन्हा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी मी आणि माझा साथी रायसिंग याने जाऊन रामचंद्राला मागून पकडलं. जेव्हा तुम्ही त्याला मागून पकडलं तेव्हा तो कोणावर गोळी चालवण्याचा प्रयत्न करत होता? सर, कॅप्टन कपूरवर. जर तेव्हा तुम्ही रामचंद्रला मागून पकडलं नसतं तर त्याने कॅप्टन कपूरला गोळी मारली असती, बरोबर आहे ना? हो सर. मग त्यानंतर तिथे काय झालं? त्याच वेळी आपल्या सगळ्या सैनिक साथीदारांनी मिळून रामचंद्रला पकडलं. रामचंद्र ओरडून ओरडून सगळ्यांना स्वतःला सोडायला सांगत होता आणि बोलत होता की मीच त्याला मारलंय. आणि हेही म्हणाला सर की मला कॅप्टन कपूरलाही मारायचंय, मला सोडा, मला सोडा. मग हे त्यानंतर? ऐकल्यानंतर आम्ही रामचंद्रच्या हातातून रायफल हिसकावून फेकून दिली. म्हणजे तुम्ही त्याला कंट्रोल केलं? आम्ही खूप प्रयत्न करून त्याला कंट्रोल केलं, पण काहीच कळत नाहीये की सर त्या रात्री रामचंद्रच्या अंगात एवढी शक्ती कुठून आली. देवालाच माहीत असणार. सर, आता मला काहीही विचारायचं नाहीये. ओके मेजर पुरी. थँक्यू सर. कॅप्टन विकास रॉय, आता तुम्ही साक्षीदाराची चौकशी करू शकता. येस सर. सुभेदार साहेब, इथे बसलेल्या रामचंद्रला तुम्ही कधीपासून ओळखता? काही वर्षांपासून. ट्रेनिंग सेंटरमध्ये माझ्याच रेजिमेंटमध्ये जॉईन केलं होतं, तेव्हापासून ओळखतो. या 3 वर्षांच्या दरम्यान रामचंद्रने कोणासोबत भांडण किंवा मारामारी केली होती? नाही सर. खरं सांगताय? बिलकुल सर. रामचंद्र तर कधी मोठ्या आवाजात बोलत सुद्धा नाही. आतापर्यंत त्याच्या विरोधात कोणी रिपोर्ट केलाय किंवा काही कंप्लेंट? नाही सर. हा खूप चांगला माणूस आहे, मनाने खूप साफ आहे. ठीक आहे. याच्या आधी तुम्ही किंवा तुमच्या ऑफिसरने रामचंद्रला काही काम दिलंय आणि याने ते काम करण्यास नकार दिलाय असं कधी झालंय का? नाही सर. रामचंद्रला जी ड्युटी मिळाली त्याने ती इमानदारीने पार पाडली. कधी कोणाला तक्रार करण्याची संधीच दिली नाही सर. या दरम्यान कॅप्टन मोहन वर्मा किंवा मग कॅप्टन कपूर यांनी कधी यांच्या विरुद्ध कुठली तक्रार केली आहे? चला, ही गोष्ट सुद्धा जाऊ द्या. रेजिमेंटच्या वतीने यांना कधी छोटी शिक्षा मिळाली आहे का? नाही, कधीच नाही सर. जर असं आहे तर रामचंद्रने कॅप्टन मोहन वर्मा यांचा खून केला आणि कॅप्टन कपूर यांना माफ केलं असं का? हे कसं सांगू शकतो मी सर? मी जे बघितलं ते सांगितलं. आपण जे बघतो ते नेहमीच खरं नसतं सुभेदार साहेब. आपण सत्याचा फक्त एक भागच बघू शकतो. जे डोळ्यांनी बघतो ते नेहमीच खरं असतं. तर मग तुम्हाला इथे काही हलताना दिसतंय का? नाही. पृथ्वी नेहमी फिरत असते ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुम्हाला ते दिसत नाहीये. मग याचा अर्थ ही गोष्ट खरी नाहीये का? पृथ्वीचं फिरणं आणि ह्या कोर्ट मार्शलचा काय संबंध आहे कॅप्टन विकास रॉय? कॅप्टन रॉय जाणीवपूर्वक साक्षीदाराला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतायत. ह्या ट्रायलमध्ये अशा प्रश्नांना काहीही महत्त्व नाहीये. मेजर अजय पुरी इज राईट कॅप्टन रॉय. कोर्टाचा वेळ वाया घालवायचा अधिकार कोणालाच नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. येस सर. वेळेला महत्त्व नक्कीच आहे, पण कुणाच्याही आयुष्यापेक्षा नाही. वेळ आणि सत्य दोनही वेगवेगळ्या दिशेने चाललेले आहेत इथे. सत्य हे नेहमीच भविष्याचं बाळ असतं. सत्य काय आहे हे फक्त आपण डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टींच्या आधारावर नाही ठरवू शकत. कॅप्टन रॉय, सर. तुम्हाला साक्षीदाराला जे काही विचारायचं आहे तेच विचारा. सर, ज्या दिवशी ही घटना घडली त्या रात्री रहस्य सूचनेचा उपयोग झाला नव्हता का? ते काय आहे सर? मी काय समजलो नाही. सिक्रेट पासवर्ड. इथे असल्या कठीण शब्दांचा वापर नका करू कॅप्टन रॉय. पासवर्डचा काय अर्थ आहे? सुभेदार साहेब, विश्वास आहे की तुम्हाला ही गोष्ट कळली असेल. त्या रात्रीचा पासवर्ड काय होता? मला आठवत नाही सर. हवं असेल तर रजिस्टरमध्ये बघून सांगतो. गरज नाहीये. क्लर्कला विचारून सांगू शकतो. हे, प्रत्येक नवीन दिवशी एक नवीन पासवर्ड असतो. काही महिन्यांपूर्वी दिलेला पासवर्ड विसरणं काही मोठी चूक नाहीये. मी सांगतो, त्या रात्रीचा पासवर्ड काळा चंद्र ठेवला गेला होता. प्लीज.
तुम्ही बरोबर बोललात कॅप्टन रॉय. पासवर्ड काळा चंद्रच होता. यू मे प्रोसीड. थँक्यू सर. त्या रात्री फिरताना तुम्ही एवढ्या लांबून मोटारसायकलवर येणाऱ्या 2 ऑफिसर्सना ओळखलं तर रामचंद्रनलाही ओळखू शकत होतात ना? काय? हो सर, मी पण तेच म्हणालो. जेव्हा ऑफिसर्स एकमेकांना भेटतात तेव्हा पासवर्ड एकमेकांना विचारतात. हा सैनिकांचा रूल आहे ना? पासवर्ड सांगायचं की नाही हे सांगणार मी कोण? रूल इज रूल. हे तर सगळ्यांचं काम आहे. तुम्ही वाटेल तेव्हा गार्ड्सना विचारू शकता. ओके. त्या रात्री रामचंद्रनने त्या ऑफिसर्सना थांबवायचा किंवा पासवर्ड जाणून घेण्याचा प्रयत्न केला? नाही सर, ना पासवर्ड विचारला ना थांबवण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः बघितलं. हा, तुम्ही जे बघितलं त्याबद्दल नाही तर तुम्ही जे ऐकलं त्याबद्दल विचारतोय. तुम्ही जे ऐकलं ते सांगा. रामचंद्रनने चॅलेंज केलं होतं का? मी नाही ऐकलं. त्याने चॅलेंज केलं की नाही हे मी कसं सांगू शकतो? म्हणजे तुम्हाला ऐकू नाही आलं. हेच सत्य आहे. पण सर, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. शब्द ऐकू नाही आले पण दिसलं नक्की. त्यांच्यातलं बोलणं ऐकू आलं नाही पण ते दिसलं यांना. त्या मोटरसायकलच्या आवाजात रामचंद्रनने केलेलं चॅलेंज यांना ऐकू नाही आलं. आणि एवढंच नाही, जी घटना घडली होती त्या जागेपासून तुम्ही 500 मीटर अंतरावर उभे होता. नाही, मी 100 मीटर अंतरावर होतो. मेजर पुरीनी सुद्धा तुम्हाला हीच गोष्ट सांगितली की 100 मीटर अंतरावर होतात. तुम्ही मोजले होते का? बोला सर, तुम्ही मोजून बघितलं होतं का? नाही. पण मी मोजून बघितलं होतं. एक्झॅक्टली 510 मीटरच्या अंतरावर तुम्ही उभे होतात. स्पॉट पासून एवढ्या लांब असल्यामुळे ना तुम्हाला नीट दिसलं असेल आणि नाही नीट ऐकू आलं असेल. म्हणूनच रामचंद्रने चॅलेंज केलं की नाही ही गोष्ट तुम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही आहात. सर, कॅप्टन रॉय साक्षीदाराला जाणीवपूर्वक कन्फ्यूज करत आहेत. मोटरसायकलवरून येणाऱ्या ऑफिसर्सना रामचंद्र ओळखतो हे त्याने स्वतः कबूल केलंय. मग हे चॅलेंजचं प्रकरण वारंवार रिपीट का होत आहे? मी प्रश्न विचारत असताना मध्ये मध्ये बोलणं किंवा प्रश्न कसा विचारायचा आहे हे मला शिकवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे? हा अधिकार फक्त प्रिसाइडिंग ऑफिसरलाच असतो. कॅप्टन रॉय, यू मे प्रोसीड. थँक्यू सर. अजून एक गोष्ट आहे, तिथे रामचंद्रनचं चॅलेंज ऐकणारा अजून कोणी होता का जो ते ऐकून तिथून निघून गेला असावं? कॅप्टन रॉय, असे प्रश्न विचारून तुम्ही केस सोडवण्याऐवजी गुंता अजूनच वाढवताय आणि कोर्टचा वेळ वाया घालवताय. त्या रात्री रामचंद्रने त्या ऑफिसर्सना चॅलेंज केलं होतं हे तुम्हाला कसं माहिती? ह्यांनी पासवर्ड विचारला होता ह्याचा कोणी साक्षीदार आहे? मेजर अजय पुरी, हा प्रश्न तर मी सुद्धा विचारतोय. जर साक्षीदाराला ऐकूच आलं नाही तर तो बोलणार काय? तुम्ही साक्षीदाराला कन्फ्यूज करताय. सर, मी कोर्टाजवळ एक विनंती करतोय. त्या रात्री जिथे ही घटना घडलेली तिथे आपण गेलं पाहिजे. जिथे सुभेदार उभा होता तिथे जजेस उभे राहतील आणि जेव्हा एखादी मोटरसायकल तिथून गार्ड हाऊसच्या जवळ येईल आणि गार्ड चॅलेंज करेल तेव्हा आपल्याला कळेल की ऐकू येतं की नाही. नक्कीच ऐकू येणार नाही. मी ठामपणे सांगू शकतो, कुणालाच ऐकू येणार नाही. पण हे सगळं जाणून घेऊन काय फायदा होणार? रामचंद्रने गोळी नाही झाडली हे सिद्ध होईल का? सर, रामचंद्रने गोळी नाही चालवली असं मी कसं म्हणू शकतो? हे तर त्याने स्वतःच कबूल केलंय. तर मग तिथे जाण्याची गरजच काय? जर गार्ड चॅलेंज करतो आणि कुणी त्याचं म्हणणं ऐकत नसेल तर त्याच्यावर गोळी झाडणं हा कोणत्याही गार्डचा अधिकार आहे. हे सैनिकांच्या रूल बुकमध्ये आहे आणि मी फक्त आठवण करून देतोय. कॅप्टन विकास रॉय, सर, कोर्टाला आर्मी लॉ शिकवायचा प्रयत्न करू नका. आय एम सॉरी सर. तू मला नियम शिकवतोयस? मला? सर, येस. ऍक्च्युली ही इज राईट सर. या कोर्टात कसलीही कुजबूज किंवा बेकायदेशीर गोष्ट होणार नाही. यात जे लिहिलंय ते मोठ्याने वाचा. सर, गार्डने चॅलेंज दिल्यानंतर कुणीही आत घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर आर्मी रूल अनुसार त्याला गोळी चालवण्याचा अधिकार आहे. गोळी झाडणं आणि मारणं ही त्याची ड्युटी आहे. सर, हा नियम सगळ्यांनाच ठाऊक आहे पण हा नियम फक्त वॉरच्या वेळेलाच लागू होतो. सर, डोंट टॉक रबिश. ती वेळ वॉरची असो किंवा कुटुंबाची, रूल्स बदलत नाहीत. अ लॉ इज अ लॉ, वॉर ऑर नो वॉर. सर, साक्षीदाराच्या म्हणण्याप्रमाणे कोर्टाचा वेळ घालवणं योग्य नाही. डिफेन्स काउन्सिलला या केसला वेगळं वळण द्यायचं आहे. हा गुन्हा मी केलाय आणि गोळी मी चालवली आहे हे घोडीस्वार रामचंद्रने कबूल स्वतः केलंय. सर, यानंतर चॅलेंज केलं की नाही या गोष्टीला काय अर्थ आहे? सर, जिथे ही घटना घडली तिथे सगळ्यांनी जायचंय. हे कोर्ट मार्शल सत्य जाणून घेण्यासाठी आहे, सत्य लपवण्यासाठी नाही. घटना घडली तिथे कोर्ट जाणार. कोर्ट विल गो टू द स्पॉट.
त्याने ऑफिसरला चॅलेंज दिलं की नाही, पासवर्ड दाखवला की नाही, ID कार्ड दाखवलं की नाही, हे आता आपल्याला कसं कळणार? मिस्टर जज ॲडव्होकेट, काही झालं तरीही रामचंद्रला फाशी होणार ही गोष्ट तर पक्की आहे. पण सर, पण काय? हा, या कोर्टाचा प्रिसाइडिंग ऑफिसर कोण आहे? तू आहेस की मी? कॅप्टन रॉय, येस सर. ज्या दिवशी रात्री ही घटना घडली तिथे हे कोर्ट नक्की जाणार आणि 9 वाजता जाऊन तिथे सगळं चेक करू. रामचंद्रने चॅलेंज केलं की नाही हे उद्या कळेल. आणि जर असं झालं तर रामचंद्रला बेनिफिट्स ऑफ डाऊट दिलं जाऊ शकतं. कोर्टाला घटनास्थळी नेऊन तुमचा वेळ वाया घालवण्याचा माझा काहीच उद्देश नाहीये. रामचंद्रला विचारल्यास आपल्याला या केसविषयी अजून माहिती मिळू शकेल. रामचंद्र, सर, रामचंद्र, तू त्या ऑफिसरला चॅलेंज केलं होतंस का? चॅलेंज नच करता मी त्याला गोळी झाडली होती सर. हो, कोर्टाने नोट करावे की रामचंद्रने मान्य केले आहे की त्याने चॅलेंज न करताच गोळी झाडली. सिट डाऊन मिस्टर BD कपूर. या हस्तक्षेपाची परवानगी तुम्हाला कोणी दिली? सिट डाऊन. सिट डाऊन रामचंद्र. सर, यू मे प्रोसीड. कॅप्टन रॉय. रामचंद्रनला फाशीवर चढवायला तुम्ही एवढे उतावीळ का झालात? मी तुमचीही चौकशी करणार आहे आणि तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल. सर, चॅलेंज न करताच गोळी झाडली हे रामचंद्रने स्वतःच कबूल केलंय. आता मी याला काहीच विचारायची गरज नाहीये. पण एक प्रश्न अजून अनुत्तरित आहे की का मारलं? सत्य कुठेतरी काळोख्या खोलीत लपून बसलंय. नीट बघावं लागेल. वाय डिड ही किल? थँक्यू सर. सुभेदार बलवंत सिंग, सर. आता तुम्ही जाऊ शकता. सर. The court will now recess. 10 minutes break. कॅप्टन रॉय, येस सर. चॅलेंज केल्याशिवाय रामचंद्रने गोळी झाडली तरी तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. त्याचं हे वागणं तुम्हाला चुकीचं वाटत नाहीये? सर, जर मी एखादं टेक्निकल रिझन देऊन सुद्धा त्याला वाचवायचा प्रयत्न केला तरी मी त्याला वाचवू शकत नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? गोळी त्याने चालवली ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे आणि त्याने ही गोष्ट मान्य सुद्धा केली आहे कोर्टासमोर. प्रश्न तो नाहीये त्याने गोळी का चालवली असेल, ही गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. तुम्हाला त्याला वाचवायचं नाहीये का? नो सर, रामचंद्रला वाचवण्यासाठी मी इथे नाही आलोय. आय एम सॉरी. त्याला तर आता कोणीच वाचवू शकत नाही. पण त्याला माफी मिळू शकते. सर, रामचंद्रनला वाचवण्यापेक्षा सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करणं महत्वाचं आहे. सत्य समोर येईलच. तुम्ही कोण आहात? वकील आहात की सत्याची मूर्ती? मी सत्याच्या आत्म्याला शोधायचा प्रयत्न करतोय. ओ, म्हणून मला सत्याची साथ द्यायची आहे. हंटर ऑफ द सोल. हंटर ऑफ द सोल? ही कसली भाषा आहे आणि याचा अर्थ काय होतो? मी सांगितलं तरी तुम्हाला ते कळणार नाही सर. ओके, थँक्स अ लॉट. तुम्ही जाऊ शकता मिस्टर हंटर ऑफ द सोल. थँक्यू सर. सर, येस. विकासपासून सांभाळून राहावं लागेल, कारण तो प्रत्येक गोष्टीवर काही ना काही कारण काढून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतोय. इंडियन आर्मीच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालंय एका घोडेस्वाराने आपल्या जनरल ऑफिसरचा खून केलाय. तसं रामचंद्रला शिक्षा तर होईलच, पण विकास त्याला वाचवण्याचा प्रयत्न का करतोय? त्याच्या मागे काहीतरी कारण असेल असा मला संशय येतोय. म्हणूनच आपल्याला खूप सावध राहावं लागेल सर. येस, तो योग्य आणि खरं बोलतो. ही इज द हंटर ऑफ द सोल. यामागे काय उद्देश आहे हे समजणं गरजेचं सर, आहे.
येस, बोल. रामचंद्रनला वाचवण्यापेक्षा त्याच्या मागे जो चेहरा आहे त्याला शोधून काढण्याचा प्रयत्न करणं हाच त्याचा उद्देश आहे. तो शांत स्वभाव कधीच सोडत नाही. हो, तो हसरा वाघ आहे सर. आय एग्री. प्लीज. सर, रामचंद्रन आता वाचणार नाही, त्याला फाशी होणारच. हा जो विपक्षाचा वकील आहे ना, हा कुणाचंच ऐकत नाही. खूप हुशार आहे तो. पण ह्या आर्ग्युमेंटमुळे रामचंद्र सुटू सुद्धा शकतो बरं का. कॅप्टन रॉय हाच प्रयत्न करतायत, सगळे हेच म्हणतायत. असं कसं? चॅलेंज केल्याशिवाय कोणी कोणावर गोळीबार केला तर तो वाचू शकेल का? त्या सुभेदाराला पाहिलंस ना, अरे किती घाबरला होता तो. मला असं वाटतं की सगळे ऑफिसर्स स्वतःच्या कामाच्या भानगडीत इतरांचा विचारच करत नाहीत. मला तुझं हे म्हणणं पटत नाहीये. मित्रांनो, सत्य जे काही असेल ते एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येतच. कुणास ठाऊक का, पण मला त्या लॉयरवर शंका आहे. नक्कीच हे दोघे काहीतरी प्लान करतायत. असं का बोलतोस तू? कॅप्टन विकास रायला पाहिलंस ना, तो सगळ्यांना चोख उत्तर देतोय. हे बरोबर बोललास तू. तुझं म्हणणं मला पटतंय. सिट डाऊन रामचंद्र. सर. मेजर अजय पुरी, सर. तुम्ही तुमच्या पुढील साक्षीदारास बोलवू शकता. सर. सर, पुढील साक्षीदार कॅप्टन बीडींना मी साक्ष देण्यासाठी बोलवतो. कॅप्टन बी डी कपूर. सर. कॅप्टन बी डी कपूर, हे सांगा, तुम्ही कधी घोडेस्वार रामचंद्र विरुद्ध ॲक्शन घेतली आहे? नो सर. घटनेच्या रात्री रामचंद्रने तुम्हाला चॅलेंज केलं होतं का? नो सर. मग त्याने चॅलेंज न करताच गोळी झाडली. आता मला काहीही विचारायचं नाहीये. कॅप्टन विकास रॉय, सर. यू मे स्टार्ट नाव. सर, आता मला कॅप्टन कपूर यांना काहीच विचारायचं नाहीये. पण थोड्या वेळानंतर यांची चौकशी करण्याची मी परवानगी मागतो. ऑल राईट. थँक्यू सर. कॅप्टन बी डी कपूर, तुम्ही तुमच्या जागेवर जाऊ शकता. मेजर अजय पुरी, सर. कॉल युअर नेक्स्ट विटनेस. सर, ह्या केसचा पुढील साक्षीदार आहे ह्याच रेजिमेंटचे कॅप्टन डॉक्टर गुप्ता. कॅप्टन डॉक्टर गुप्ता. सर. डॉक्टर गुप्ता, ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री तुम्ही कुठे होतात? कॅप्टन मोहन वर्मा आणि कॅप्टन बी डी कपूर आपल्या मोटरसायकलने माझ्या हॉस्पिटलमध्ये मला भेटायला आले होते. आणि जसे ते बाहेर निघाले, मला गोळीचा आवाज ऐकू आला. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही काय पाहिलं? कॅप्टन वर्मा जमिनीवर पडले होते. मी ट्रीटमेंट चालू केली, बट ही वॉज डेड. डाव्या बाजूला गोळी लागल्याने त्यांचं खूप रक्त गेलं होतं आणि म्हणूनच ते जागेवर गेले. त्यांची पल्स खूप वीक झाली होती. मी माझ्या शर्टाने त्यांचं रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते रामचंद्र तेव्हा कुठे होता? रामचंद्रला तर 5 जवानांनी पकडून ठेवलं होतं सर. आपली पूर्ण ताकद लावून स्वतःला त्यांच्यापासून सोडवण्याचा प्रयत्न करत होता. तो बोलत होता, सोडा मला, सोडा, मी कॅप्टन कपूरला नाही सोडणार. त्यानंतर काय झालं? गार्ड हाऊसमधून मी मिलिटरी हॉस्पिटलला फोन लावला आणि तिथून 5 मिनिटात ॲम्ब्युलन्स आली. कॅप्टन कपूरला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो.
ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचं डोकं माझ्या मांडीवर होतं. त्यांना खूप त्रास होत होता. रक्त खूप वाहून गेलं होतं. मी रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला, पण खूप रक्त वाहिलं. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आम्ही त्यांना डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलो लगेच. सर्जन कर्नल जोशी तिकडे होते आणि जर वेळेवर मदत केली गेली नसती तर कॅप्टन कपूर मरण पावले असते. कॅप्टन कपूर यांचं ऑपरेशन लगेचच झालं नाही, होतं? मी त्यांना रक्त दिलं. माहितीये, त्यांचा आणि माझा ब्लड ग्रुप सेम आहे. मी रक्त देऊन कॅप्टन कपूर यांचा जीव वाचवला. ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि त्यानंतर जोशींची बदली हेडक्वार्टरला झाली आणि हा प्रसंग नीट हाताळून मी एका ऑफिसरचे प्राण वाचवले. थँक्स डॉक्टर गुप्ता. सर, नो मोर क्वेश्चन्स. ओके, थँक्यू सर. यू मे प्रोसीड कॅप्टन रॉय. येस सर. डॉक्टर गुप्ता, तुम्ही जनरल मेडिसिनचा अभ्यास कुठून केलाय? आर्म सर्व्हिस मेडिकल कॉलेज पुणे. मी गोल्ड मेडलिस्ट आहे. हो, ग्रेट, कॉंग्रॅट्स. थँक्यू. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा मला सोडा, मला कॅप्टन कपूरला मारायचंय, हे असं रामचंद्रनचं ओरडणं तुम्ही नीट ऐकलं होतं? हो, मी ऐकलं ना. गुड. ते अशा प्रकारे का ओरडत होते? त्या रात्री हे वेडे झाले होते का? कॅप्टन विकास रॉय, अशी बोलण्याची पद्धत असते. हे सगळं पडताळणी केल्यानंतरच कळू शकतं. त्या दिवशी रामचंद्रचा स्वभाव पूर्णपणे बदललेला वाटत होता आणि जसं सुभेदारला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलात ना, तसं माझ्यासोबत केला तर तुम्ही चुकताय. मी सुभेदार बलवान सिंग नाही आहे. सॉरी. एका गोल्ड मेडलिस्ट सोबत मला असं नाही बोललं पाहिजे. चला ते जाऊ द्या. कॅप्टन गुप्ता, जवळपास 5 महिन्यांआधी घोडेस्वार रामचंद्रनला आर्मी हॉस्पिटलमध्ये काय ॲडमिट केलं होतं? रामचंद्रला टायफॉईड झाला होता. मीच तर त्याला हॉस्पिटलमध्ये रेफर केलं होतं. रामचंद्रनला टायफॉईड झाला होता हे तुम्हाला कसं कळलं? कोणता मेडिकल रिपोर्ट रामचंद्रने तुम्हाला दिलेला? नाही, रिपोर्ट तर दिला नव्हता. तर मग हे तुम्हाला कळलं कसं? त्या दिवशी आमच्या रेजिमेंटची एअरफोर्स सोबत हॉकीची मॅच होती. खेळ सुरू होण्याच्या 10 मिनिटाआधी रामचंद्रला चक्कर आली आणि त्याला खूप ताप आला. किती डिग्री होतं यांचं टेम्परेचर? 100च्या वर. मी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवली. टायफॉईड झाला असेल असा माझा अंदाज होता आणि एका टेस्ट नंतर माझा अंदाजा एकदम खरा ठरला. माझा अंदाजा कधीच चुकत नाही. ग्रेट. म्हणजे तुमच्या हातून कधीच कोणती चूक होत नाही. तुम्ही तर एक गोल्ड मेडलिस्ट आहात ना? येस, यू आर राईट कॅप्टन रॉय. पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. हॉकी मॅच 4 वाजता सुरू झाली होती. 10 मिनिटांनंतर रामचंद्रन चक्कर येऊन पडला. या 10 मिनिटात टेम्परेचर एवढं वाढू शकतं का? नाही, पण टायफॉईडमध्ये टेम्परेचर वाढतं ना मलेरियासारखं. याचा अर्थ मॅच सुरू व्हायच्या आधी रामचंद्र ड्युटीवर होता, हो ना? मी माझा प्रश्न पुन्हा विचारतो. रामचंद्रन मॅच सुरू व्हायच्या आधी एकदम ठणठणीत होता, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे? आय रिपीट, मॅच सुरू व्हायच्या आधी रामचंद्रन ठणठणीत होता, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की नाही? हे मी कसं काय सांगू शकतो? खेळ सुरू होण्याआधी थर्मामीटर घेऊन सगळ्यांचं टेम्परेचर चेक करतात काय? याचा अर्थ थर्मामीटरने मोजल्याशिवाय टेम्परेचर किती आहे हे सांगणं कठीण आहे तर? नाही, पण पल्सवरून तर सांगू शकतो ना. पण योग्य माहितीसाठी थर्मामीटरची गरज भासतेच. थँक्यू. थँक्स अ लॉट मला गाईड केल्याबद्दल. सॉरी, तुम्हाला उठायला कोणी सांगितलं? मला तुम्हाला अजून प्रश्न विचारायचे आहेत, प्लीज. मला वाटलं तुमचं झालं म्हणून. ज्या दिवशी मॅच होती त्या दिवशी रामचंद्रन हे रिपोर्ट्स तुमच्याकडे घेऊन आला होता? येस. किती वाजता आला होता? रिपोर्ट मिळाला त्यावेळी साधारण 9 वाजले होते. मी तुम्हाला सिक रिपोर्ट मिळण्याची वेळ नाही विचारली आहे. रामचंद्रन तुम्हाला किती वाजता भेटला ते विचारलं. माझ्या लक्षात नाही. हवालदार राज सिंग सोबत अजून 2 माणसं रामचंद्रनला तुमच्या जवळ घेऊन आली होती.
ती माणसं त्याच्यासोबतच होती. म्हणून तुम्ही नीट आठवून सांगा की वेळ काय होती. मी सांगितलं ना मला नाही आठवत. खरी वेळ लक्षात ठेवणारा एक माणूस तर आहे, हवालदार राजसिंग. कोर्टाची परवानगी असेल तर मी त्या साक्षीदाराला इथे बोलावू इच्छितो. सर, साक्षीदार बोलवण्याच्या आधी टाइम दिला जातो. तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात मिस्टर गोल्ड मेडलिस्ट. एक गोष्ट अजून विचारतोय, रामचंद्र मॅच सुरू व्हायच्या आधी किंवा मॅच संपल्यानंतर तुम्हाला भेटला होता का? कमीत कमी ही गोष्ट तर तुमच्या लक्षात राहायला हवी. गप्पा का बसलाय कॅप्टन गुप्ता? ओके. जेव्हा रामचंद्रला उचलून तुमच्या जवळ आणलं होतं तेव्हा तुमच्या बाजूला अजून कोण कोण होतं? मी म्हटलं गप्पा बसू नका. बोला डॉक्टर गुप्ता. त्यावेळी माझ्यासोबत कॅप्टन कपूर होते. रामचंद्रांचं टेम्परेचर थर्मामीटरने मोजलं होतं ना? कॅप्टन गुप्ता, तुम्हाला वाटत असेल की उत्तर न देता तुमची सुटका होईल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. मी तुम्हाला वॉर्न करतोय. आर्मी ऍक्ट 39 नुसार तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो डॉक्टर गुप्ता. तुमचं हे वागणं एका ऑफिसरला शोभेचं नाहीये. सर, हे सॅनिश लोक असा आजार घेऊन येत नाहीत आणि म्हणून त्यामुळे मी थर्मामीटर ठेवत नाही. हे सॅनिश कोणाला म्हणतात ते सांगाल? सर, सॅनिश तर जवानालाच म्हणतात ना. डॉक्टर गुप्ता, तुम्ही मला हे असं सर का म्हणत आहात? आपला रँक तर एकच आहे ना? बोला कॅप्टन गुप्ता. जेव्हा आपला देश गुलाम होता तेव्हा ते इंग्रज आपल्या सैनिकांना सॅनिश म्हणून बोलवायचे. सॅनिश हा शब्द खूप अपमानास्पद आहे आणि जर जवानांना सॅनिश म्हणून बोलवायची तुमची इच्छा असेल तर थांबवणारा मी कोण? मला अजून एक शंका आहे, तुम्ही डॉक्टर आहात की मग देव आहात? तुम्हाला काय म्हणायचं? पल्स चेक केल्याशिवाय, थर्मामीटरने चेक केल्याशिवाय सॅनिश रामचंद्र पूर्णपणे खोटं बोलत आहेत हे तुम्हाला कसं काय कळलं? जर ही सुपरनॅचरल पॉवर तुमच्यात आहे तर मग तुम्ही देव आहात ना? तर मी तुम्हाला म्हणू शकतो भगवान गुप्ता. ना मी पल्स चेक केले ना थर्मामीटर होतं. कॅप्टन कपूरने मला सांगितलं की हे रामचंद्र सारखे लोक असंच खोटं बोलत असतात म्हणून मी बोललो. तुम्हा दोघांमध्ये डॉक्टर कोण आहे? कॅप्टन कपूर की मग तुम्ही? यांना ही डॉक्टरची डिग्री मिळायला हवी होती. तर चुकीचं काय? चुकीचं काय आपल्या ऑफिसर मित्राचं ऐकलं तर? काही चुकीचं नाहीये. कॅप्टन कपूर यांच्या सांगण्यावरून तुम्ही थर्मामीटर नाही वापरले हे मला माहितीये, पण तुम्ही ते सिद्ध करू शकता का? कॅप्टन कपूरने रामचंद्रांसाठी इंग्लिशमध्ये ज्या गलिच्छ भाषेचा वापर केला ते मला माहितीये. बोला, काय शब्द होता तो? तुम्हाला हे कसं काय माहित? आय नो दॅट. हवालदार राज सिंगला बोलावतो. भलेही त्याला इंग्लिशचं एवढं नॉलेज नाहीये, पण तुम्ही इंग्लिशमध्ये जे काही बोलला होतात ते त्याला माहितीये. बोलावू का त्याला? नाव टेल मी. कॅप्टन कपूरने काय बोलावलं होतं त्याला? द बॉस्टर्ड इज लाइंग, देर इज नथिंग रॉंग विथ हिम असं बोलले होते ते. त्यांनी म्हटलं बास्टर्ड रामचंद्रनना त्या तापामुळे मरू द्या, हेच ना? आय रिअली विश यू बेस्ट ऑफ लक. मानलं तुम्हाला. यू आर ग्रेट डॉक्टर गुप्ता. युअर सर्व्हिस इज व्हेरी व्हॅल्युएबल. नाईस. ॲक्च्युअली यू डिझर्व द गोल्ड मेडल. नाव
आय हॅव फिनिश्ड. तुम्ही तिथे का बसलाय? तुम्ही जाऊ शकता. सर, अजून प्रश्न कुठे संपलेत? कम हिअर मिस्टर गोल्ड मेडलिस्ट. सिव्हिलमध्ये काही काम असेल तर जा आणि शोधा. आणि हा जॉब आता तुम्ही विसराच. The court will go for 10 minutes break. तुझ्या हाताला काही झालंय का? नाही सर. मग सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करता येत नाही तुला? येतं सर. मला सॅल्यूट का नाही केलास? मला नाही करावं असं वाटलं सर. ती आर्मीतील शिस्त आहे. माहिती आहे सर, पण तुम्हाला सेल्यूट करायचं मन यू नाही. ब्लडी. सर, काय चाललंय का इकडे? नथिंग कॅप्टन रॉय, प्लीज. जस्ट 1 सेकंड. हां, येस. जर तुम्हाला हरकत नसेल तर आज माझ्या घरी या. ते कशासाठी? आपण थोडी थोडी घेऊया. सॉरी, मी पीत नाही. ओहो हो, ओके ओके. मग आपण अजून काहीतरी मजा करूया. प्लीज घरी या. मला गुन्हेगारांसोबत उठबस करायला आवडत नाही. ओह, मी गुन्हेगार? ते कसं काय? एक तर गोळी मला लागली तर मी गुन्हेगार कसा काय होऊ शकतो? मिस्टर विकास रॉय, तुम्ही एक ऑफिसर आहात. दुसऱ्या ऑफिसर सोबत कसे वागायचे हे तुम्हाला माहित नाही का? कॅप्टन कपूर, पुन्हा माझ्यासोबत असं नाही बोलायचं. मी सहन नाही करू शकणार. आय एम द डिफेन्स काउन्सिल. तुझ्यासारखे खूप ऑफिसर बघितलेत मी. नक्कीच बघितले असतील, पण मला तुम्ही त्यांच्यासारखं समजू नका. जुनी म्हण आहे, वाघाच्या तोंडात हात टाकायचा नसतो आणि वैर सुद्धा विचार करून करावं. ओके. सिट डाऊन रामचंद्र. सर. मेजर अजय पुरी, पुढील साक्षीदाराला बोलू शकता. सर, माझा पुढचा साक्षीदार आहे लेफ्टनंट कर्नल विजेंद्र रावत. लेफ्टनंट कर्नल विजेंद्र रावत. सर, सर, सगळ्या ऑफिसर्सना सांगा रामचंद्र तुमच्यासोबत वाईट वागायचा का? नाही. रामचंद्रचा ऑफिसर सोबतचा रेकॉर्ड कसा आहे? एक्सलंट, व्हेरी गुड. थँक्यू सर. सर, दॅट्स ऑल सर. कॅप्टन रॉय, यू कॅन प्रोसीड. येस सर. सर, तुम्ही आता सांगितलं की रामचंद्रनचं दोन्ही ऑफिसर्स सोबत कुठल्याच प्रकारचं वैर नव्हतं. हो, मी तेच म्हटलं. मग तरीही यांनी त्यांच्यावर गोळी का चालवली? ते मला कसं माहीत असणार? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही. किती स्वच्छ मनाचे आहात तुम्ही. लहान मुलांसारखं निरागस, एकदम पवित्र आहात. ट्रूली इनोसेंट. कॅप्टन, तुम्ही माझ्यावर आरोप करताय. नो, ऑफकोर्स नॉट. मी तुमच्यावर आरोप का म्हणून लावू? पण यात नक्कीच काहीतरी आहे. बट समथिंग इज राउटन इन द स्टेट ऑफ डेन्मार्क. कॅप्टन विकास रॉय, तुम्हाला अजून काही विचारायचं आहे का? सर, रामचंद्रनचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट बघितलाय मी. त्यांना A+ दिला गेलाय. तो कशासाठी दिला गेला? यांच्यात असा काय खरेपणा बघितलाय तुम्ही?
रामचंद्रन आमच्या रेजिमेंटचा सगळ्यात चांगला जवान आहे. तो नेहमी इमानदारीने आपली ड्युटी निभावतो. ही इज रिअल आयडियल सोल्जर. कॅप्टन कपूरने कधी यांच्या विरोधात तक्रार केली होती का? रामचंद्रन विरुद्ध अजूनही कोणी कोणतीही कंप्लेंट नाही केली. ओके. मार्चच्या 7 तारखेला परेड ग्राउंडमध्ये जाताना काय झालं होतं? काय होणार, परेड झाली असेल, अजून काय. ओके. तुम्ही तिथे असं काही बघितलं होतं का? तुम्हाला आठवत नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देऊ शकतो. कॅप्टन कपूरने त्या दिवशी रामचंद्रनला एक शिक्षा दिली होती. सॅल्यूट मारायची 100 वेळा. हो हो हो, आठवलं. गोल्फ ग्राउंडवर सगळे जवान सावधान स्थितीत उभे होते. तेव्हा मी बघितलं तिथे एक जवान त्यांच्यापासून जरा वेगळा उभा होता. मी विचार केला की तो परेड का करत नाहीये, आणि म्हणून मी सरळ त्या जवानाकडे गेलो. तेव्हा मी बघितलं आपल्या सिनियर ऑफिसरला हा रामचंद्र पुन्हा पुन्हा सॅल्यूट करत होता. तिथल्या सुभेदारने मला सांगितलं की याला शिक्षा मिळाली आहे. कॅप्टन कपूरने रामचंद्रला 100 वेळा सॅल्यूट मारण्याची शिक्षा त्या दिवशी दिली होती. त्यावेळी तुम्ही त्यांना विचारलं नाहीत की त्यांना कशाची शिक्षा मिळाली आहे काय? हे बघा, मला माझ्या ऑफिसर्सवर पूर्णपणे विश्वास आहे. रामचंद्रननेच काहीतरी चूक केली असेल म्हणून कॅप्टन कपूरने त्याला शिक्षा दिली असेल. एका ऑफिसरजवळ शिक्षा देण्याचा अधिकार असतो. यू आर ॲब्सोल्युटली राईट. जेव्हा रामचंद्रन सारखा ऑफिसर सॅल्यूट करतो तेव्हा मोठ्या ऑफिसरने सुद्धा सॅल्यूट करणं गरजेचं असतं. ही गोष्ट कॅप्टन कपूरना माहीत नाही. त्याने ते केलं असेल, मी त्याला ते का सांगू? तुम्हाला माहित नाही आहे का कॅप्टन? मला नाही माहीत. आय एम सॉरी. तुम्ही घोडेसार रामचंद्रनला 2 लिटर दूध आणि दुप्पट बदाम खायला का सांगितलं होतं? रेसिंग डेच्या दिवशी रामचंद्र 5000 मीटरच्या रेसमध्ये फर्स्ट आला होता. त्याचा टायमिंग बघून मी हैराण झालो. सैन्याच्या रेकॉर्डपेक्षा 20 सेकंद जास्त होता. हा रेकॉर्ड रामचंद्र तोडू शकतो याचा मला विश्वास होता. यासाठी मी त्याला बदाम आणि एक्स्ट्रा दुधाचं डाएट सुरू केलं. म्हणजे नेक्स्ट टाइम रेसमध्ये रामचंद्र जिंकू शकेल आणि सेनेच्या रेकॉर्डची बरोबरी करू शकेल. कधी याच्यामुळे सैनिक रेकॉर्ड खराब झाला होता का? एशियन रेकॉर्ड तोडण्याचा रामचंद्रन पुरेपूर प्रयत्न करत होता, पण अनफॉर्च्युनेटली ही घटना घडली. नाहीतर आमच्या रेजिमेंटच्या रामचंद्रने येणाऱ्या रेस कॉम्पिटिशनमध्ये नक्कीच एक रेकॉर्ड बनवला असता आणि एशियन गोल्ड मेडल जिंकून आणलं असतं. व्हेरी गुड. अजून एक प्रश्न. रामचंद्रनच्या आधी रेजिमेंटमध्ये 5000 मीटरची रेस जिंकणारा कोण होता? तुमच्या या प्रश्नाचा काय अर्थ आहे? रावत, तुम्हाला वाद घालण्याचा हक्क नाहीये. उत्तर द्या. सर, रामचंद्रच्या आधी 5000 मीटर रेस जिंकण्याचा रेकॉर्ड आमच्या रेजिमेंटच्या ऑफिसर कॅप्टन कपूरच्या नावावर होता. कॅप्टन कपूर या रेसमध्ये कसे काय हरले? हे मला कसं काय ठाऊक असू शकतं? हा एक फालतू प्रश्न आहे. तुम्हाला माझ्या प्रश्नाचा अर्थ कळलेला दिसत नाही. या रेसमध्ये कॅप्टन कपूर यांना घोडेस्वार रामचंद्रनने हरवलं होतं. उत्तर खूपच सोपं आहे हे. सर, कॅप्टन रॉय कोर्टाचं लक्ष भटकवण्यासाठी हे प्रश्न विचारतायत. या कोर्ट मार्शलमध्ये एवढ्या प्रश्नांचा काहीही संबंध नाहीये सर. संबंध आहे मेजर पुरी, आणि हा संबंध मी सिद्ध करून दाखवेन. मला काही कळलं नाही. तुम्हालाही समजेल आणि इथे बसलेल्या लोकांनाही समजेल. बघा तुम्ही, असं झालं तरी इथे बसलेल्या कुणालाही काही फरक पडत नाही. कुणाच्या फायद्या किंवा नुकसानीसाठी प्रश्न विचारायची मला गरज नाहीये. आणि एवढंच नाही तर मी जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हा त्यामध्ये टोकू नका हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय. सर, ही इज नॉट अ प्रिसाइडिंग ऑफिसर. आणि तुम्ही एवढे का घाबरत आहात? कॅप्टन, मी कुणालाही घाबरत नाही. घाबरत आहात. तुमची भीती तुमच्या चेहऱ्यावर दिसते आणि तुमचा आत्माही ही गोष्ट नीट जाणतो. ह्या कोर्ट मार्शल मध्ये आत्मा आणि परमात्माचा काय संबंध? कॅप्टन कपूर यांची पत्नी आता कुठे आहे? हे तुम्ही मला का विचारतात? कॅप्टन कपूरांना विचारा. मी सांगतो. सर, इथे कुणाच्याही पर्सनल मॅटर बद्दल बोलणं आणि कुणाचाही अपमान करण्याचा हक्क डिफेन्स काउन्सिलला नाहीये. इथे कोणाचा अपमान होत नाहीये. इथे कोणी पत्रकार नाही बसलेत. हे सगळं एका कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतंय. सैनिक आणि पर्सनल लाईफला वेगळं नाही ठेवता येत. जेव्हा कोणी विदेशी ऑफिसर आपल्याकडे येतो तेव्हा कमांडिंग ऑफिसर त्यांचे स्वागत करतो. जर त्यांचा कोणी अपमान केला
तर त्यांचं रक्षण करणं कमांडिंग ऑफिसरचं काम आहे. हे बघा, आर्मीमध्ये पर्सनल लाईफ वगैरे काहीही नसतं. ओके, सर. प्लीज कंटिन्यू कॅप्टन रॉय. थँक्यू सर. मिसेस कपूर कॅप्टन कपूर यांच्यासोबत नाही राहत, याचं काय कारण आहे? या प्रश्नाचं या केसशी काय घेणं देणं आहे? हा प्रश्न कॅप्टन कपूरला विचारणं गरजेचं आहे. सर, मला प्रिसाइडिंग ऑफिसरने थोड्या वेळापूर्वी सांगितलेली एक गोष्ट आठवण करून द्यावीशी वाटतेय. रेजिमेंट ऑफिसरच्या कुटुंबाची काळजी घेणं हे सुद्धा कमांडिंग ऑफिसरचंच काम आहे, म्हणून मला हे विचारलंच पाहिजे. जर तुम्हाला आठवत असेल तर आम्हाला सांगा, हे कोर्ट मार्शल होण्याच्या 1 महिना आधीची ही गोष्ट आहे. कॅप्टन कपूर यांची पत्नी तुम्हाला भेटली नव्हती का? तुमच्या ऑफिसमध्ये आलेली आणि तक्रार सुद्धा केली होती. तुम्ही काय ऍक्शन घेतली? तुम्हाला कसं कळलं की ती मला येऊन भेटली होती? तुम्ही ज्योतिष आहात का की कोणी भविष्य सांगणारे आहात? यासाठी ज्योतिषी असणं गरजेचं नाही. मिसेस कपूर यावेळी आपल्या आईबाबांसोबत दिल्लीत आहेत. मी त्यांना भेटलो होतो. त्यांनी जी तक्रार केली होती त्याची कॉपी माझ्याजवळ सुद्धा आहे. सर, कॅप्टन रॉय ह्या केसला वेगळंच वळण देण्याचा प्रयत्न करतायत. हे कोर्ट मार्शल कॅप्टन कपूर विरुद्ध नाहीये, तर घोडेस्वार रामचंद्र विरुद्ध आहे. मला काहीही कळत नाही. मेजर पुरी, तुम्ही असं मध्येच बोलू शकत नाहीत. कॅप्टन रॉय, कंटिन्यू. थँक्यू अगेन सर. कॅप्टन कपूर यांच्या पत्नीबद्दल आणि त्यांनी केलेल्या तक्रारीबद्दल मी तुम्हाला सांगतो. आता मला यांना प्रश्न विचारायची गरज नाही. एका रात्री कॅप्टन कपूर मद्यधुंद अवस्थेत धडपडत आपल्या घरी पोहोचले. ते खूपच प्यायले होते. त्यांची बायको खूप घाबरली होती आणि त्यांनी उठताना सांगितलं की मला हात लावू नका, तुमच्या अंगाला दारूचा वास येतोय, आणि ती ओरडायला लागली. पण कॅप्टन कपूरने, जे त्यावेळी पूर्णपणे नशेत होते, आपल्या पत्नीचा नाईट गाऊन खेचून बोलले, माझ्याजवळ तुझ्यासोबत झोपायचं लायसन्स आहे, आणि असं बोलून त्यांना पकडलं. त्या सुद्धा थांबल्या नाहीत. बोलल्या की कमांडिंग ऑफिसर जवळ मी तक्रार करेन आणि तुझ्या तोंडावर थुंकेन. देशाचं रक्षण करणारा कॅप्टन एका महिलेसोबत अशा प्रकारे उद्धटपणे वागू किंवा गैरव्यवहार करू शकतो, असं बोलून त्यांनी टेबलावरचा ॲशट्रे उचलला आणि त्यांच्यावर वार केला. त्यांच्या डोक्याला मार लागून ते बेशुद्ध पडले. त्यांच्या बायकोच्या अंगात एवढी ताकद आहे याचा कॅप्टन कपूर यांनी विचारही केला नसेल. याचा अर्थ कॅप्टन विकास रॉय, तुम्ही तिथे हजर होतात का? मला वाटते तुम्ही लिमिट क्रॉस करताय. त्या रात्री तिथे काय घडलं तुम्हाला कसं माहित? मी त्या रात्री तिथे नव्हतो, पण एक दुसरी व्यक्ती तिथे होती आणि त्याने स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलंय. कोण आहे तो? रामचंद्र. हा तिथे कसा पोहोचला? त्यावेळी हा रामचंद्र कॅप्टन कपूर यांचा शिपाई होता. मी यावर विश्वास ठेवू का? एकतर मला खोटं बोलायची गरज नाहीये आणि नाही रामचंद्रला. या कॉपीज जे काही लिहिलंय ते खोटं नाहीये. मिसेस कपूरने कमांडिंग ऑफिसरला जी कंप्लेंट दिली होती ही त्याची कॉपी आहे. यात त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे की त्यांचे पती विकृत आहेत आणि जनावरासारखे वागतात. यात त्यांनी डिवोर्स पिटिशन फाईल सुद्धा केलेला आहे. पण मिस्टर कपूर यांनी मला सांगितलं की मिसेस कपूर बाथरूम मध्ये पडल्या होत्या. पाय घसरल्यामुळे त्यांना लागलं होतं. ठीक आहे सर, असं झालं असेल, असं होऊ शकतं. कारण नेहमीच बायकांचेच पाय घसरतात, नवऱ्यांचे पाय कधीच घसरत नाहीत. घरात फक्त स्त्रियांसोबतच असं होतं, खास करून सून आणि मुलींसोबतच, पण स्वतःच्या मुलींसोबत कधीच नाही. तिचा कधी जाच होतच नाही. मग या गोष्टीसाठी कंप्लेंट करायची काय गरज होती? सिव्हिल पोलिसात कंप्लेंट नाही केली याचं एक कारण आहे. कारण रेजिमेंटमध्ये सगळे ऑफिसर्स एकमेकांसोबत असतात आणि म्हणूनच रेजिमेंटला घाबरून, रेजिमेंटच्या भीतीने तिने कोर्टात ही पिटिशन फाईल केली आहे. पण या गोष्टीचा काही पुरावा आहे का? यस सर, पुरावा आहे. कोर्टाची परवानगी असेल तर या केसला दुर्लक्षित करणाऱ्या ऑफिसर्सना आणि हॉस्पिटलच्या स्टाफला सुद्धा इथे बोलावू शकतो मी. विकास रॉय, तू एक नक्षलवादी आहेस. तुझ्या परिवारातली माणसं नक्षलवादी होती. पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केला होता. तुझ्या शरीरात त्यांचंच रक्त वाहतंय. तू नक्षलवादी आहेस. तू एक खुनी आहेस आणि तू खुनी घराण्यातला आहेस. सेट डाऊन. नो, आय वॉन्ट. सेट डाऊन कॅप्टन बीडी कपूर. नाही, मी गप्प बसणार नाही. या माणसाला मी धडा नक्कीच शिकवणार. मी सांगितलं खाली बसा. सर प्लीज खाली बसा. मला हात लावायचा नाही. गार्ड्स, यांना घेऊन जा. माझ्यामध्ये आलास तर लक्षात ठेव. गार्ड्स, मी सांगतो की यांना घेऊन जाणे तिथे बसवा. गार्ड्स, सर, इथेच थांबा.
कॅप्टन कपूर, तुमचा हा फालतूपणा इथेच थांबवा. कॅप्टन कपूर, माझ्या समाजातील विमल रॉय जनतेच्या स्वातंत्र्यासाठी हत्यार घेऊन लढणारी व्यक्ती होती आणि त्यांना नक्षलवादी बोललं जात आहे. हत्यार उचलणाऱ्या माणसाला कधी साधारण मृत्यू नाही येत, तो एक वेगळा नियम आहे. पण मी अन्यायाच्या विरुद्ध न्यायासाठी लढणारा माणूस आहे. माझे बाबा आशुतोष रॉय हायकोर्टात जज म्हणून होते. कॅप्टन कपूर कदाचित ही गोष्ट विसरले आहेत. पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच मला आर्म्ड फोर्समध्ये एंट्री मिळाली आहे. कॅप्टन कपूरने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, नाहीतर तुम्हाला अशा वागण्याचे खूपच वाईट परिणाम भोगावे लागतील. सर, माझी एक रिक्वेस्ट आहे. कॅप्टन कपूरने रागाच्या भरात जे काही केलं त्याकडे कोर्टाने दुर्लक्ष करावे, कारण हे सुद्धा एक माणूस आहेत. आफ्टर ऑल ही इज अ ह्युमन बिईंग. ओ रिअली? जर रागाच्या भरात कॅप्टन कपूर असं करू शकतात तर घोडेस्वार रामचंद्र सुद्धा करू शकतो. बरोबर बोलतो ना मेजर मी? तर तुम्ही एका खुन्याला सपोर्ट करताय. अजिबात नाही. राग फक्त मोठ्या ऑफिसर्सनाच येऊ शकतो, ब्लडी सैनिकांना राग नाही येऊ शकत का? हा माणूस आपल्या बायकोवर जबरदस्ती करू शकतो, तर घोडेस्वार रामचंद्र सुद्धा यांच्यावर गोळी चालवायला मजबूर झाला असेल असं सांगायचं आहे मला. जेव्हा आपले स्वतःचेच आयुष्य धोक्यात असेल तर दुसऱ्यांवर दया दाखवणं पाप आहे, आणि रामचंद्रांनी सुद्धा हेच केलं. आफ्टर ऑल तो सुद्धा एक माणूसच आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी ऑफिसर्सकडे कोणतंही हत्यार नव्हतं, हे काउन्सिलने विसरता कामा नये. खंजीर आणि चाकू सुद्धा त्यांच्याजवळ नव्हता. छोटंसं सत्य सिद्ध करण्यासाठी मोठ्या लढाईची आवश्यकता नसते. तुमच्या प्रत्येक डाऊटला मी क्लिअर करून देतोय. सर, सुभेदार साहेबांना मी अजून प्रश्न विचारू इच्छितो. लेफ्टनंट कर्नल विजय रावत, तुम्ही तुमच्या जागेवर परत जाऊ शकता. थँक्यू सर. सुभेदार बलवंत सिंग. सर, तुम्हाला त्रास द्यायच्या उद्देशाने इथे बोलावलं गेलं नाहीये. सुभेदार, तुम्ही एक पूल आहात. जवानांना, सीईओना इथून तिथे पाठवणं तुमचं काम आहे, बरोबर ना? हो बरोबर. हो. जेव्हा सीईओ साहेबांनी रामचंद्रनला एक्स्ट्रा दूध आणि बदाम द्यायला सांगितलं होतं तेव्हा रामचंद्रांचा पोर्टफोलिओ काय होता? कपूरचा शिपाई होता ना तो? नाही सर. मग जेव्हा 5000 मीटरच्या शर्यतीत हा फर्स्ट आला होता तेव्हा सीओ साहेबांनी एक्स्ट्रा डाएट द्यायला सांगितलं होतं. त्याच वेळेला हे कॅप्टन कपूर यांचे शिपाई बनून गेले होते. नॉर्थ झोन चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी हे एक्स्ट्रा अलाउन्स दिलं जात होतं का? हो. तर मग का यांना कॅप्टन कपूर यांचा शिपाई बनवून पाठवलं? कॅप्टन कपूर यांनीच त्याला ऑर्डर दिली होती. खेळाचे रूल्स रेग्युलेशन्स तुम्हाला माहिती आहेत ना? माहीत आहेत, आणि मी रूल रेग्युलेशन फॉलो सुद्धा केले सर. तर मग काय झालं? बोला बोला ना, विचार करू नका. कॅप्टन कपूर यांनी सांगितलं की घोडेस्वार रामचंद्र यांचे ट्रेनिंग मी घरीच घेईन, मी सुद्धा त्यांच्यासोबत धावेन. चांगली गोष्ट आहे. आणि त्यानंतर रामचंद्र प्रॅक्टिससाठी सकाळ संध्याकाळ तुमच्याकडे येत होता का? येत होता. महिन्यातून किती दिवस येत होता तो? सांगा सुभेदार साहेब, किती वेळा यायचा तो? अहो लपवू नका, सांगा. महिन्यातून फक्त 1-2 वेळा. जरा मोठ्याने बोला, कोर्टाला सुद्धा ऐकू यायला हवं. तो महिन्यातून 1 किंवा 2 वेळा येत होता. एक्स्ट्रा अलाउन्सचा फायदा घेऊन प्रॅक्टिसला न जाणं चुकीचं आहे, तुम्हाला माहित नव्हतं? माहीत आहे सर. ओके, तर मग रामचंद्रन विरुद्ध तुम्ही कुठली ऍक्शन घेतली सांगा, बोला ना. मी रामचंद्रला विचारलं सुद्धा. मग त्याने काय सांगितलं? अहो तोंड काय बघताय, बोला. तो जेव्हा प्रॅक्टिसला यायचा तेव्हा कॅप्टन कपूरच्या घरातले काही ना काही काम देऊन त्याला थांबवत होते. एक सैनिक कॅप्टनचा शिपाई बनून राहतोय. अच्छा, एका शिपायाने नियमानुसार काय काय कामं केली पाहिजेत सांगा? नियमानुसार युनिफॉर्म इस्त्री करून ठेवणं, हत्यारं तयार करून ठेवणं, हेच त्याचं काम असलं पाहिजे. हा रूल कमजोर शिपायांसाठीच आहे. पण इथे दुर्दैवाने त्यांचा उपयोग होतो पर्सनल सर्वंटप्रमाणे. ऑफिसरचे बूट पॉलिश करणे, जेवण बनवणे, मॅडमच्या कपड्यांना इस्त्री करणे, लहान मुलांना शाळेत सोडणे, आणि मग खास करून मॅडमना नेहमी खुश ठेवणे, हेच त्यांचं मुख्य काम आहे. बरोबर बोलताय ना सुभेदार साहेब? पण मी असं करत नाही सर. चांगलंय
तुम्ही कधी यावर लक्ष दिलं असतं तर ॲक्शन घेतली असती ना. पण सर, नॉर्थ झोन चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वी मी त्याची ड्युटी चेंज करून प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं आणि रामचंद्र करत सुद्धा होता. मग सेवकाची ड्युटी बदलून रामचंद्राला दुसऱ्या ठिकाणी ड्युटी दिल्याबद्दल कोणी तुमच्यावर दबाव टाकला? ड्युटी चेंज करण्यासाठी सीईओची ऑर्डर मिळाली होती का? नाही सर. तर मग रामचंद्र खूप काळजीत होता. कसल्या काळजीत होता? खूप जास्त काळजीत होता. कसली काळजी? बोला. हे कोर्ट आहे, इथे कुणाला घाबरायची काहीच गरज नाहीये. बोला सुभेदार. बलवंत सिंग बोल, घाबरू नकोस. रामचंद्र खालच्या जातीचा आहे सर. म्हणून कॅप्टन कपूर त्याला नेहमी हरिजन म्हणून हाक मारायचे. हरिजन, ईश्वराचा आपला जन. महात्मा गांधींनी दिलेलं हे नाव आहे. तर मग हे वाईट कसं काय असू शकतं? मला असं बोलायचं नव्हतं सर. कॅप्टन कपूर नेहमी त्याला शिव्या द्यायचे, तेही सर्वांसमोर. कॅप्टन कपूर यांचे मित्र कॅप्टन वर्मा सुद्धा त्याला नेहमी शिव्या द्यायचे. रांडेचा पोर असं म्हणून हाक मारायचे. व्हेरी बॅड. ओके, मग एकदा कॅप्टन कपूर यांच्या घरी काही पाहुणे आले होते. त्यांच्यात एक मुलगी होती जिने पॅन्टमध्ये पॉटी केली होती. कॅप्टन कपूरने रामचंद्रला साफ करायला सांगितलं. तेव्हा रामचंद्रने नकार दिला. तेव्हा कॅप्टन कपूरने शिव्या घातल्या. बोलायला लागले की तुमच्या बापजाद्यांनी आमच्या खानदानाची पॉटी साफ केली आहे. चांडाळ, भंगी, चांभार अशा शिव्या द्यायला लागले होते. सगळ्यांसमोर रामचंद्राला नेहमी नीच म्हणून हाक मारायचे. म्हणून मी रामचंद्रची ड्युटी चेंज करण्यासाठी रेकमेंड केलं होतं. आणि एवढंच नाही, कॅप्टन कपूर कधी कधी महात्मा गांधी आणि नेपोलियनला सुद्धा शिव्या घालायचे. आणि हेही म्हणायचे की जेव्हापासून हरिजन लोक सैन्यात भरती झाले आहेत तेव्हापासून सैनिकांचा दर्जा ढासळलाय. ते नेहमीच असं बोलायचे. अत्याचारी वागणं. सर, कॅप्टन कपूरची चौकशी करण्याची मला परवानगी द्या. सुभेदार बलवंत सिंग, तुम्ही जाऊ शकता. कॅप्टन कपूर, सर. प्लीज तुम्ही पिंजऱ्यात या. कॅप्टन बेडी कपूर, हे मेडल्स तुम्हाला कशासाठी मिळालेत? आय गॉट दिस मेडल फॉर. इंग्लिशमध्ये बोलणं सोडून आपण आपल्या भाषेत बोलूयात का? मी इंग्रजी भाषेतच बोलतो कारण मराठी मला येत नाही. सर, मला इंग्रजीत बोलण्याची परवानगी द्यावी. सॉरी कॅप्टन कपूर, कोर्टाचे जे नियम आहेत ते फॉलो करा. कॅप्टन, तुम्ही शिक्षण कुठून घेतलंय? अमृतसर. क्वालिफिकेशन? BA पास. ओ, तर तुम्ही BA पास आहात आणि जवानांसोबत तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता का? कधीतरी चुकून आपली भाषा बोलतो मी. चुकून आपल्या भाषेत बोलता म्हणजे आपल्या मातृभाषेत बोलायला तुम्हाला लाज वाटते असं बोला ना. नेवर. ऑफिसर्स एकमेकांसोबत नेहमी इंग्लिशमध्येच बोलतात. इंग्रजांच्या काळापासून असंच चालत आलंय. इंग्रजांचा काळ जाऊन आता खूप वेळ निघून गेलाय, तरीही त्याचा हँगओव्हर अजून संपला नाहीये. एनिवे, कॅप्टन विकास रॉय, त्यांना कुठल्याही भाषेत बोलू द्या. चालेल सर. कॅप्टन BD कपूर, घोडेस्वार रामचंद्र यांच्या विरुद्ध कमांडिंग ऑफिसरकडे तुम्ही तक्रार का केलीत? असं आहे की आमच्या घरात अशा लोकांना येण्याची परमिशन नाहीये आणि खालच्या जातीतले सैनिक आमच्या घरात अजिबात येऊ शकत नाही. घरंदाज लोक नेहमी अशा माणसांपासून लांबच राहतात. तुम्ही सांगू शकता का घरंदाज लोक म्हणजे काय असतं ते? ज्यांच्याजवळ कालपर्यंत खायला जेवण नव्हतं, घालायला कपडे नव्हते आणि राहायला जागाही नव्हती, अशा माणसाला अचानक सर्व काही मिळालं तर माणसाचं डोकं फिरू शकतं. आणि घरंदाज माणसाचं डोकं नेहमी टाळ्यावर असतं.
तर तुम्ही खूप मोठ्या घराण्यात जन्मला आहात. 4 पिढ्यांपासून आमची लोक या देशावर राज्य करत आले आहेत. मोठ्या मोठ्या सर्व्हिसेस मध्ये काम केलंय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ICS, इंडियन नेव्ही, आर्मी, एअरफोर्स, प्रत्येक जागी आमची माणसं सुपिरियर पोझिशनवर आहेत. ओ, तुम्हाला माहिती आहे ना, आमचा वर्ग राज्य करणारा वर्ग आहे. आणि तुम्हाला त्यावर गर्व आहे? हो, नक्कीच. तुमचे बाबा काय करायचे? ते रिटायर्ड DIG आहेत. याचा अर्थ ते IG पदाच्या योग्यतेचे नव्हते. हा? DIG पोस्ट कमी असते का? नाही, अजिबात नाही. हां. ते 5 वेळा सस्पेंड झाले होते आणि म्हणून IG बनले नाहीत. यात काहीच चूक नाहीये. सर, कॅप्टन कपूर यांच्या खानदानाला बेइज्जत करणं याचा अधिकार कोणालाही नाही आहे. कुणाची बदनामी करण्यासाठी मी हा प्रश्न नाही विचारला. कुणाच्या तरी चांगल्या घराण्याबद्दल जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय फक्त. आता समजलं. मला अजून एका चांगल्या घराण्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट्स दॅट? नागालँडमध्ये एका आतंकवाद्याचं एन्काउंटर झालं होतं, तुम्हाला लक्षात असेलच. माहिती आहे मला. याच्यात काय आहे? त्यांना मी चिरडून टाकले होते. कुटुंबाचे नाव तर वाचले ना. हे सगळं बोलण्यासाठी तुम्ही जर जिवंत आहात तर ते फक्त एका व्यक्तीमुळे. कदाचित तुम्ही विसरला असाल तर मी आठवण करून देतो. सुखदेव. सुखदेव नावाच्या जवानाला तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत असाल. आतंकवाद्यांनी जेव्हा तुमच्या घराला सर्व बाजूनी घेरलेलं तेव्हा तुमचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला होता सुखदेवने. विसरलात? यात मोठं असं काय आहे? तो फक्त त्याची ड्युटी करत होता. हो, किती निष्काळजीपणे तुम्ही ही गोष्ट बोलत आहात. सुखदेवने स्वतःची बायको गमावली आणि त्यांना एकच मुलगी होती. तुमचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचा जीव गेला आणि त्यानंतर त्याच्या मुलीचं काय झालं हे जाणून घ्यायचा एकदा तरी प्रयत्न केलात का तुम्ही? एकदा तरी त्यांच्या घरी जाऊन तुम्ही बघितलं? कम ऑन, या केसचा त्या घटनेशी काय संबंध आहे? संबंध आहे. तुम्ही एका चांगल्या परिवाराबद्दल बोलायला लागलात तर मला वाटलं की मी पण सांगावं. तुम्हाला आठवतंय की नाही मला माहित नाही, पण अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्या सुखदेवच्या मुलीचा जो सांभाळ करतोय तो आहे रामचंद्र. दत्तक घेतलेल्या मुलीप्रमाणे नाही तर आपल्या मुलीप्रमाणे. तुम्ही कदाचित विसरत असाल, रामचंद्रची ड्युटी चेंज करण्यासाठी कमांडिंग ऑफिसरवर प्रेशर तुम्हीच टाकलं होतं. आता बोला, कुणाचं घराणं चांगलं आहे, तुमचं की रामचंद्राचं? सर, त्या गोष्टीचा ह्या कोर्ट मार्शलशी काही संबंध नाहीये. त्या मुलीचा ह्या केसशी काय संबंध? ओके. तुमचा परिवार काही महिन्यांपासून दिल्लीत आहे. तुमच्यासोबत नाहीये. तुमचं खाणं पिणं हॉटेलमध्ये होतं का? नाही, मी जेवण घरीच जेवतो. माझ्या घरी जेवण बनवायला खूप सारी माणसं आहेत. तुमची स्मरणशक्ती एवढीच आहे तर मी काय करू शकतो. पण काही महिन्यांपासून तुमचं जेवण ना कुठल्या हॉटेलमध्ये होतं आणि ना कुठल्या घरात. मी खात्रीने सांगू शकतो कॅप्टन बेडी कपूर. ठीक आहे, काही दिवसांपासून मी कॅप्टन वर्माच्या घरी जेवतोय. गुन्हा आहे का तो? हा गुन्हा नाहीये, पण यावेळी हा इथे गुन्हा आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला? तुम्हाला तर फ्री राशन मिळतं ना? हो, मिळतंय. तर तुम्ही त्यांचं काय करता? मी ते माझ्या शिपायांना देतो. पण तुम्ही ते असंच देत नाही. तुम्ही हे असं कसं सांगू शकता? याचा अर्थ काय? गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला जे काही फ्री राशन मिळतंय ते राशन बाजारातील बन्सारी लाल अँड सन्स यांना विकलं जात आहे. तुम्ही त्याला विकताय हे सगळं. तिथे हे सर्व घेऊन जाणाऱ्या नोकर आणि नोकरदाराला मी इथे बोलावू शकतो. चांगल्या घराण्याचा खरा चेहरा आता तुम्हाला कळेल. दुसरे ऑफिसर पण असं करतात. दुसऱ्या ऑफिसर्स बद्दल बोलायचा तुम्हाला काही अधिकार नाहीये. तुम्ही विकलं की नाही फक्त एवढंच उत्तर द्या, तेच पुरेसं आहे. मला वाटतं की पुढचं कोर्ट मार्शल कॅप्टन कपूरचं असेल. कॅप्टन कपूर, जेव्हापासून 5000 मीटर शर्यतीत रामचंद्राने तुम्हाला हरवलं आहे तेव्हापासूनच रामचंद्रासोबत तुमचं वैर सुरू झालं आहे. वैर, ते सुद्धा रामचंद्र सोबत. वैर नेहमी बरोबरीच्या माणसासोबत केलं जातं, खालच्या लोकांसोबत नाही. तुम्ही रामचंद्राला चांडाळ किंवा दलित म्हणून हाक मारायचात ना? दलिताला दलित नाही म्हणायचं तर काय पंडित म्हणायचं का? यू आर राईट कॅप्टन भिकारी दास कपूर. माझं नाव
B.D. कपूर आहे. तुमच्या मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर तुमचं पूर्ण नाव असंच लिहिलेलं आहे, भिकारी दास कपूर. नो, आय एम B.D. कपूर. डोंट कॉल मी बाय अदर नेम. तुमच्या आई वडिलांना तुमच्या जन्माने नक्कीच खूप त्रास झाला असेल, कारण त्यांची अशी इच्छा होती की त्यांना मुलगी व्हावी. तुमच्या कुटुंबाची अशी धारणा होती की तुमच्या घरात जर एखादा मुलगा जन्माला आला तर त्याचं अतिशय निकृष्ट नाव ठेवलं जावं, आणि म्हणूनच भिकेवर जगणारा भिकारी असं नाव सुचवलं गेलं. तुमच्या कुटुंबाने तुमचं नाव भिकारी ठेवलं आणि तुम्ही ही गोष्ट टाळू शकत नाहीत की तुमचं नाव आहे भिकारी दास कपूर. तुम्हाला हे बदलता येणार नाही. बंद करा. तुम्ही मला B.D. कपूर याच नावाने हाक मारू शकता. जर एखाद्या दलिताला दलित म्हणून संबोधायला तुम्हाला आवडतं तर तुम्हाला तुमच्या खऱ्या नावाने हाक मारायला काय प्रॉब्लेम आहे, भिकारी दास कपूर? स्टॉप इट. नाहीतर मी नाहीतर तुम्ही माराल का मला, जसं तुमच्या बायकोला मारलं तसंच का, भिकारी दास कपूर? मी तुम्हाला चेतावणी देतोय. तुम्ही मला धमकी देणं म्हणजे तुम्ही कोर्टाला धमकी देण्यासारखं आहे. The court of bloody law. bastard. The court of मारून टाकेन justice. मी तुला. मी तुला हे सोड रे. मी मारून टाकेल याला. मी मारून टाकेल. सोड मला. ही माझी ऑर्डर आहे. सोड. मी याला आज मारून टाकेल इथे. प्लीज कॅप्टन विकास रॉय, मी तुला मारून टाकेन. कॅप्टन कपूर बंदूक खाली ठेवा. नाही, मला याला मारलंच पाहिजे. मी पुन्हा सांगतोय बंदूक खाली ठेवा. नाही, मी याला शूट करणार. मी याला शूट करणार. गार्ड्स, मी तुला मारून टाकेल. मी कॅप्टन, याला मी मारून सांगतोय टाकेल. बंदूक खाली कधी ठेवा. नाही. पकडा त्याला. बंदूक घ्या. पटकन घ्या. घ्या बंदूक ती. भूपेन, इथे ये आणि त्याचा बेल्ट काढून घे. काढ त्याचा बेल्ट. हे गार्ड्स, टेक युअर पोझिशन्स. कॅप्टन विकास रॉय, तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. नाही सर, मला अजून काहीच विचारायचं नाहीये. कॅप्टन कपूर, तुमच्या जागेवर जा. गो बॅक. अरे काय केलंय अरे? अरे अरे कुणीतरी कोणी अडवायला थांबवा ना. याला. अरे याने गोळी कोणी झाडली. थांबवा, आला मला मारून अरे हा टाकेल. ह्याच थांबा लायकीचा आहे. थांबा थांबा. उद्धट कुठचा. मेजर पुरी, सर. तुमच्याकडे अजून कोणी साक्षीदार आहेत का? नाही सर. कॅप्टन रॉय, तुमच्याकडे कोणी साक्षीदार आहेत का? सर, मला घोडेस्वार रामचंद्रला काही प्रश्न विचारायचे आहेत. घोडेस्वार रामचंद्र. सर, मला काहीच बोलायचं नाहीये. मी खून केलाय सर. मला शिक्षा द्या. रामचंद्र, मी जे तुला प्रश्न विचारेन त्याचं उत्तर दे. अजून काही बोलायचं मी काहीच बोलणार नाही सर. मला वाचवण्याचा प्रयत्न नका करू. नाही. तसंही वाचवणारा मी कोण आहे? मला काहीच बोलायचं नाही सर. तू इतका भित्रा आहेस का? सर, तुम्हाला जे बोलायचं ते बोला, पण मला काहीच बोलायचं नाही. रामचंद्र, अख्ख्या रेजिमेंटमध्ये तू हिंमतवान जवान आहेस आणि रेजिमेंटला तुझ्यावर गर्व आहे. थँक्यू सर. रामचंद्र, प्रत्येक माणसाला मृत्यू येतो, पण वीरगती एकदाच प्राप्त होते, आणि मरायचं आहे तर एखाद्या शूरवीरासारखं. बोल रामचंद्र, यू आर अ सोल्जर. कॅप्टन वर्मा साहेब आणि कपूर साहेब मला खूप घाणेरड्या शिवाय द्यायचे सर. हरामखोर, चांडाळ, दलित, कुत्र्याची औलाद अशी घाणेरड्या शिवाय द्यायचे. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? मी गार्ड ड्युटीवर होतो सर. ते नेहमी मोटरसायकलवर यायचे आणि नेहमी मला शिवीगाळ करायचे सर.
विनाकारण ते तुला शिवीगाळ का करायचे? ते कमांडिंग ऑफिसर माझी ड्युटी चेंज करायचे म्हणून. त्या रात्री तिथे काय घडलं ते सांग. सांग. त्या रात्री तिथे येऊन ते मला शिवी द्यायला लागले. नाही, फक्त बोलून कोणीतरी रामचंद्रसारख्या सैनिकाला गोळी चालवण्यासाठी प्रवृत्त करू शकत नाही. नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे. खरं बोल तू. कम ऑन. माझी आई. तुझी आई? काय झालं तुझ्या आईला? बिनधास्त बोल रामचंद्र. माझी आई या जगात नाहीये सर. हे माझ्या आईला घाणेरड्या शिव्या द्यायचे. म्हणायचे की माझ्या आईने कपूरांसोबत झोपून मुलं जन्माला घातली आहेत. असं सुद्धा बोलायचे की स्वतःचं शरीर विकून मला त्यांनी शिकवलंय आणि तिने मला वाढवलंय सुद्धा. अजून बरंच काही बोलायचं सर. एवढंच नाही सर, अजून पण बोलायचंय. माझ्या आईचे खूप जणांशी अनैतिक संबंध होते सर, असं बोलायचे, त्रास द्यायचे सर. प्लीज गार्ड्स, पाणी द्या याला. रामचंद्र. सर. पुरुष कधी रडत नसतो आणि तू तर एक सैनिक आहेस. सॉरी सर. थँक्यू सर. आता मी याला आणखीन प्रश्न नाही विचारणार. मेजर पुरी, तुम्हाला काही विचारायचंय? नाही सर, मला काहीही विचारायचं नाहीये. रामचंद्र, तू बस. थँक्यू सर. सर, येस. कॅप्टन कपूर सरांचा फोन कॉल आलाय. आता नाही घेऊ शकत. काय मेसेज आहे तो विचारून ठेव. सर. मेजर पुरी, तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट. रामचंद्रने खून केला हे सगळ्यांनाच कळलंय. मला ह्यापुढे काहीही बोलायचं नाहीये सर. मला रामचंद्रच्या भावना कळतात सर, पण त्याने कायदा हातात घेतलाय सर. रामचंद्रने कमांडिंग ऑफिसर किंवा आर्मी चीफकडे तक्रार करायला हवी होती, पण त्याने असं केलं नाही. राष्ट्रपतींकडे सुद्धा तक्रार करता आली असती. तर आर्मी ऍक्ट 69 अंतर्गत आणि IPC धारा 302 अंतर्गत मी रामचंद्रला फाशीची शिक्षा व्हावी अशी शिफारस करतोय सर. आय फिनिश सर. थँक्यू सर. 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 मिस्टर बीडी कपूर, कॉंग्रॅच्युलेशन्स. मिस्टर बीडी कपूर, यू आर गेटिंग प्रमोशन विथ इमिजिएट इफेक्ट. हाच मेसेज होता. थँक्यू सर. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच. कॅप्टन विकास रॉय, तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट. सर, मेजर पुरीनी जे म्हटलं ते अगदी योग्य आहे. यांना कुठल्या तरी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करायला हवी होती, पण तिथे देखील सत्य काळोखात दडलं आहे.
आपल्या देशातील 80% तक्रारी फाईल्समध्ये निश्चित पडलेल्या आहेत. लोकांसमोर त्या कधीच येत नाहीत. त्यांना न्याय कधीच मिळत नाही. फक्त अन्यायच त्यांच्या पदरात पडतो. कॅप्टन कपूर यांना मिळालेलं प्रमोशन हा देखील असाच एक अन्याय आहे. दॅट्स ऑल. थँक्यू सर. थोड्या वेळासाठी सगळ्यांनी इथून बाहेर जायचंय. तुमचे क्लोजिंग रिमार्क्स प्लीज. रामचंद्रच्या फाशीच्या शिक्षेला जन्मठेपेत बदलण्यात यावे असा माझा विचार आहे सर. सर, माझ्या मते रामचंद्रला कठोरात कठोर शिक्षा मिळायला हवी. ज्या रामचंद्रने पर्सनल कारणांसाठी खून केला त्याचा संपूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड अगदी क्लीन आहे सर. म्हणून मी त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी अशी विनंती करतो सर. दॅट्स ऑल सर. असा निर्णय भावनेच्या भरात घेणं योग्य नाही सर. देशाची रक्षा करणारा सैनिकच जर असा स्वतः गुन्हा करत असेल तर अशी शिक्षा मिळायला हवी सर, ज्याने इतर गुन्हेगारांना जरब निर्माण होईल. दोन्ही बाजूंची बाजू ऐकल्यानंतर मी रामचंद्रसाठी फक्त आणि फक्त फाशीचीच मागणी करेन. आता मला बोलू द्या. माझ्या आजवरच्या जीवनात मी अनेक केसेस पाहिले आणि ऐकले सुद्धा आणि निर्णय सुद्धा दिले. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मत ऐकलं. आता निर्णय मी माझ्या पद्धतीने घेईन. गार्ड्स, सर. त्यांना आत बोलवा. सर. रामचंद्र बस. सर. या कोर्ट मार्शलचा आज शेवटचा दिवस आहे आणि यावर निर्णय जाहीर करण्याची वेळ आहे उद्या सकाळी 10 वाजता. मी इथे जाहीर करतो, द कोर्ट मार्शल इज ओव्हर. रामचंद्र, स्टे बॅक. सर. इथे ये. सर. काय झालं रामचंद्र? सर, मला फक्त एकदाच माझ्या मुलीला भेटायचं आहे सर. माझी एकच मुलगी. कुठे आहे तुझी मुलगी? ती तिथे बाहेर कस्टडीत आहे सर. मी अजून तिला भेटलो नाहीये सर. तिच्या सोबत कोणी नाहीये का? कोणीच नाहीये सर. ती एकटीच असते सर. तुझी बायको? मी अजून लग्न नाही केलं सर. ती तुझी पोटची मुलगी नाहीये ही गोष्ट त्या मुलीला माहिती आहे का? मी तिला कधीच सांगितलं नाहीये सर. 4 वर्षांपूर्वी टेररिस्टच्या गोळीने जो मारला गेला होता त्या सुखदेवची ती मुलगी आहे अमू. त्याची बायको आधीच वारली होती सर. त्या अनाथ मुलीचं या जगात कोणी नाहीये आणि आता माझी ती मुलगी आहे सर. दया दाखवा सर आणि तिला मला एकदा भेटू द्या सर. गार्ड. सर.
याच्या मुलीला घेऊन या. सर. रामचंद्र, तू अमूला कसा भेटलास? मी तिला रेजिमेंटमध्येच सांभाळलंय. सर, मी कधीही अमूला जात पाहत फॅमिली स्टेटस मानायला भाग नाही पाडलं सर. आणि मला असं वाटतं की तिने कधीही असं सगळं मानू नये, कधीच मानू नये. बाबा बाबा अमू 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 बाबा अमू, चला ना घरी जाऊया बाबा. घाबरू नकोस बाळा, मी घरी येईन. ना मी उद्या सकाळपर्यंत घरी येईन. हा, रडू नकोस. हा, रडू नकोस. अमू, मला काहीच नाही होणार बाळा, मला काहीच नाही होणार. मी आहे ना बाळा, काहीच नाही होणार. या जगात माझ्या बाबांशिवाय कोणीच नाहीये. रडू नकोस. तू खूप नशीबवान आहेस पोरी की तुला असे बाबा मिळाले. रामचंद्र सारख्या माणसासोबत तुझी देवाने भेट घडवून आणली. हे रडू तुझं नकोस भाग्य बाळा, आहे. रडू नकोस. हा, रडू नकोस. हा, मी तुमच्या सोबत जाणार बाबा. तुम्ही जाणार तिथेच मी जाणार. असं नाही बोलत बाळा. मी अगदी मनापासून बोलतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही दोघं कधीच वेगळे होणार नाही. तू अनाथ नाहीयेस. बाबा कुठेच नाही जात आहे बाळा. गार्ड्स, घ्या तिला. नाही बाबा, नाही. जा बाळा, जा. सोडा, मी नाही जाणार. सोडा मला, सोडा घेऊन जा मला. तिला. मी नाही जाणार. सोडा मला बाबा. सोडा ना काका. बाबा. रामचंद्र. सर, रामचंद्र, उद्या मी तुझं नशीब लिहिणार आहे. सर, उद्या मी तुला फाशीची शिक्षा देणार आहे. कायद्यानुसार हेच होईल. सर. टू बी हँग्ड अंटिल डेथ. पण नशीब लिहिण्याआधी मी कर्नल सूरज सिंग माझ्या हृदयापासून मी सॅल्यूट करतो तुला. मी सॅल्यूट करतोय खऱ्या न्यायाला. सर,